नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नोमॅडिक ज्ञानेश्वर एका नवीन व्लॉगमध्ये। आज आहे पुरी भुवनेश्वर ट्रॅव्हल सिरीजचा डे 4। कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की कसा आम्ही पुरी टू भुवनेश्वर वाया वंदे भारत तिकडे आलो आणि कालच्या दिवसामध्ये आम्हाला काही व्लॉग शूट करता नाही आला कारण की काल पूर्ण दिवस रेस्टमध्येच गेला। तर आज आहे चौथा दिवस आमचा भुवनेश्वरमध्ये आणि जो शेवटचा दिवस आहे। तर आज आम्ही इकडचे लोकल साईट सीन्स आहेत ते कव्हर अप करण्याचा प्रयत्न करू। जसं की इकडे सर्वात मुख्य असं जे लिंगराज टेम्पल आहे जे भगवान शिवाला अर्पित आहे ते पाहणार आहोत आणि अजून काही छोटे मोठे मंदिर आहेत आणि राम मंदिर पण आहे तर ते सुद्धा बघणार आहोत। तर हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा। तर काल आम्ही जेव्हा हॉटेल चेक इन केलं तेव्हा तुम्हाला हॉटेल मला दाखवता नाही आलं, तर मी आज जस्ट हॉटेल रूमचा एक छोटा रिव्ह्यू देतो तुम्हाला। तर ही अशी गॅलरी आहे, इथून गॅलरीमधून हा व्ह्यू, इथे हा बेडरूम आणि ह्या साईडला असा इथे वॉशरूम वगैरे। सो असं काही आहे। ते ॲक्च्युली हॉटेल जे आहे ते आमचं एक्झॅक्टली भुवनेश्वर स्टेशनच्या ऑपोजिटला जे 6 नंबर प्लॅटफॉर्म आहे त्याच्या ऑपोजिटलाच आहे। 3 स्टार हॉटेल आहे आणि त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट पण इन्क्लूड आहे आमचा। तर आता विना आणि वियान खाली ब्रेकफास्टला गेले आहेत तर मी सुद्धा जातो। माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा हॉटेलचा लॉबी एरिया आहे। वियान आणि विना खाली ऑलरेडी ब्रेकफास्ट करायला गेलेत, पण दाखवतो तुम्हाला। त्यांचं स्वतःचं हॉटेलचं रेस्टॉरंट पण आहे, रेस्टॉरंटमध्येच जेवायला वगैरे आहे। सो ब्रेकफास्टमध्ये आहे पराठा, इडली आणि मसाला डोसा। तर विणाने मसाला डोसा मागवला, वियानने सँडविच आणि मी इडली ॲज युजल आणि कॉफी मागवली। इकडे मस्त टी व्हीमध्ये सँड आर्ट दाखवत आहेत, जे कोणार्क टेम्पल कसं बनवलं त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन फर्स्ट दिवस झाला आणि मी इथून आता गाडी बुक करतो लिंगराज टेम्पलला। ओला उबर इकडे चालतं, तर तेच ओलावरती मला 5 मिनटं दाखवते ऑलरेडी गाडी यायला, तर बुक करतो आणि आम्ही निघतो मग पुढे। टी व्हीवरती चांगलं लागलं ॲक्च्युली। इथे थांबलो आहे, अजून नितीन आमची रिक्षा येते 5 मिनटं या 10 मिनटं कितना पण लागणार मला नाही माहीत। ओलावरती कॅब बुक केली पण कोण आलं नाही, तर फायनली एक रिक्षावाल्याला विचारलं, तर रिक्षावाला बोलला ठीक आहे जाऊया म्हणून। फायनली आम्हाला ऑटो भेटली आहे लिंगराज टेम्पलला। लिंगराज हां लिंगराजी घुमायची ऑटोवाल्यांनी आमच्याकडून 120 रुपये घेतले। इथून जवळ आमच्या हॉटेलपासून 5 ते 6 किलोमीटर असेल। मी पहिल्यांदा ओला बुक केली, ओलावाल्याने बोलले की 150 रुपये घेणार, म्हणजे 100 रुपये तर दाखवत होते ऑनलाईन, पण 150 रुपये घेणार म्हटलं ठीक आहे म्हटलं। मग नंतर तो आलाच नाही म्हणून मी कॅन्सल करून मग डायरेक्ट रिक्षा घेतली आम्ही। मागे हे आहे मुख्य लिंगराज टेम्पल। सो जे लिंगराज टेम्पल म्हणजे भगवान शिवाचं म्हणजे शंकराचंच मंदिर आहे आणि आज मंडे पण आहे, तर चांगल्या दिवशी आम्ही दर्शनाला आलो इकडे। तर बघू आम्ही आता चाललो आहोत, जेवढं आतमध्ये जाऊन दाखवता येईल तेवढं दाखवू आम्ही। सो वीणाने इथे हे घेतलं, फुलाची परडी घेतली एक आणि पायावरती पाणी घेतो।
जसं म्हणाल तुम्हाला आतमध्ये कॅमेरा मोबाईल फोन काहीच अलाउड नाही आहे, तर आम्हाला इकडे हे कॅमेरा मोबाईल फोन्स वगैरे इकडे जमा करावे लागतील. तर हे आय थिंक निशुल्कच आहे आणि इथून एंट्री आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हे लिंगराज टेम्पल आहे. तर आम्ही आतमध्ये गेलो, दर्शन झालं वगैरे. तर प्रॉब्लेम असा आहे की इकडे प्रत्येकजण जो ब्राह्मण वगैरे आहेत ना, ते लोक लुटायचा प्रयत्न करतात. जिकडे तिकडे आल्यावरती पैसे मागतात. तर तुम्ही जर काही फूल वगैरे घेतले असतील तर 10 रुपयाची एक पावती फाडतात ते लोक. ते बोलतात की मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी देणगी घेतात करून, पुन्हा आतमध्ये गेल्यावरती काही अजून पैसे मागतात. तर असं न करता तुम्ही स्वतः डायरेक्ट जाऊन तुम्ही पण देऊ शकता. तर कोणाच्या इकडे फंद्यात पडू नका आणि डायरेक्टली जाऊन तुम्ही देवाच्या पाया पडून नारळ वगैरे ठेवू शकता. तर ही एक टिप होती जर तुम्ही लिंगराज टेम्पलला जातात. तर हे आहे मेन प्रवेशद्वार लिंगराज टेम्पलचा. आतमधून मला काय दाखवता नाही येणार कारण की आतमध्ये फोन वगैरे अलाउड नव्हताच ऑलरेडी, जसं मी म्हणालो वगैरे. पण आतमध्ये बरीचशी अशी जुनी मंदिरं आहेत. म्हणजे मेन मंदिर म्हणजे जे शंकराचं मंदिर आहे तेच आहे. तिकडे शिवलिंग वगैरे आहे. खूप भव्य मंदिर आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे ॲक्च्युली. आणि त्याच्यासोबतली पण बरेच मंदिर आहेत. म्हणजे देवीचं मंदिर आहे, परत काशी विश्वनाथचं मंदिर आहे आणि लक्ष्मीनारायण मंदिर आहे. असे छोटे छोटे मंदिर आहेत. तर तुम्ही आला असेल तर तुम्हाला फिरायला साधारणतः एक पाऊण तास तरी पाहिजेच. आणि आज सोमवार होता पण गर्दी नव्हती अजिबात. आमचं 5 मिनटात दर्शन झालं. पण युजली काही असेल म्हणजे श्रावण मास वगैरे असेल किंवा इतर दिवशी तुम्ही कधी आलात महाशिवरात्रीला वगैरे तर प्रचंड गर्दी मिळेल. पण एरवी मला वाटत नाही की गर्दी असेल. जी पण आहे ती लोकल गर्दी आहे, टुरिस्ट गर्दी एवढी नव्हती इकडे. की ना आम्ही इथे मंदिरात फिरून आलो, मला बहुत मजा आली. अजून ना आम्ही इकडच्या बीचमध्ये पण जाणार आहे. तिथे बहुत सारे ते असतात ना, काय बोलतात सँडचे ते कलाकारी, सँड आर्ट. हां सँड आर्ट ठीक करणार आहे. तिथे पण जाणार आहे मी अच्छा बघायला. सँड आर्टचं फेस्टिवल असो जसं वियांनी म्हणालं, पण ते सध्या नाही चालू आहे. ते चंद्रभागा बीच जिथे आम्ही काल गेलेलो ना, रथयात्रा असते ना त्याच दरम्यान ते असतं. काय म्हणतात सँड फेस्टिवल. तर हे माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे मेन लिंगराज टेम्पल. आतमध्ये आम्हाला मोबाईल घेऊन जायला अलाउड नव्हता, परंतु आम्ही ट्राय केलं. एकाला विचारलं, ते म्हणाले इकडे मागे एक रॅम्प आहे, रॅम्पवरून पूर्ण मंदिर दिसतं. तर तुम्हाला मंदिर आतून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. सो हे मुख्य मंदिर आहे भगवान शिवाचं. आणि नंतर हे बाकीचे छोटे मंदिर आहेत. आणि आतमध्ये एक छोटंसं गार्डन पण बनवलेलं आहे. पण गरमी खूप आहे ॲक्च्युली. दुपारचा साधारण 11:30 वाजले सॉरी. आणि त्यामुळे गरमी जाणवायला लागली आम्हाला. कलाकृती बघू शकता. याच्यावरती जेवढी सुंदर नक्षीकाम केलेलं आहे, एक बारीक डिटेलिंग केलेली आहे. मंदिर एवढं प्राचीन असूनसुद्धा आजही चांगल्या कंडिशनमध्ये आहे. म्हणजे एवढे मुघल आक्रमक येऊन गेले तरी पण अजून साबूत आहेत. आणि खरंच दाद दिली पाहिजे त्या वेळेच्या कन्स्ट्रक्शनची, की एवढं जुनं झालं असून पण अजून खूप मजबूत बांधकाम आहे. आता यापुढे आम्ही चाललो अजून एक अनंत वासुदेव टेम्पल म्हणून आहे, तिकडे चाललो आहे. आणि तिकडे झाल्यानंतर मग संध्याकाळी इस्कॉन टेम्पल आणि काही मार्केट शॉपिंग करू आणि तुम्हाला दाखवतो मी बाकीच्या डिटेल्स. चला 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 चला. आगे उतरताना पडशील नाही तर. हाँ झुकेगा नहीं, गिर जाएगा सीधा. हर किस झुकेगा नहीं, मुंह पे गिर जाएगा. तुम्ही ओडिशामध्ये भुवनेश्वर किंवा पुरी इथे आहात आणि तुम्ही नारळ पाणी नाही पिलं इकडचं तर काय आल्यासारखं होणारच नाही. सो तुम्हाला नारळ पाणी पिणं गरजेचं आहे. 60 रुपये 50 रुपये. पानी वाला कैसा? पूरा भरा पानी 50. हाँ दे दो, पानी वाला दे दो. 2 दे दो. इसको मलाई वाला, वो वाला चाहिए आपको? मलाई वाला निकालना. ओके सर, ओके सर. मलाई वाला ओके सर. नहीं रहेगा पानी उसमें, ये नहीं खत्म हो गया. अरे पानी नहीं था इसमें. मलाई वाला बोला तो ठीक आहे. पाणी ना मलाई ही होती. तुला मलाई हवं होतं ना, मलाईमध्ये पाणी कमी आहे. पाणी आहे त्याच्यात? नाही आहे. एक ग्लास पण नाही चालू. नहीं है, कम पानी है रे. छोटा निकाला सब तूने. इससे अच्छा मुंबई में ज़्यादा अच्छा रहता है. हाँ अच्छा पाणी. नाही येत पाणी, मला पण नाही भेटलं. एक मोहिनी टेम्पल आणि अनंत वासुदेव टेम्पल आहे. आणि ते असं लेक आहे आणि लेकच्या एक्झॅक्टली मध्ये तू कुठे खाली आला आहेस? एक्झॅक्टली मध्ये एक अजून एक टेम्पल आहे.
खाली देऊ फिश आहेत बघ त्याच्यात. मी फिशला घेऊ काय नको, का खोल आहे ते बघ. ती बोट पण बुडाली बघ तिकडे. कुठे ही बघ बोट दिसते तुला बुडलेली. कोणती फिश पकडू पण शकतात. फिश नाही पकडायचे बाळा, हे खायचे फिश थोडी. मी बघणार त्यांना अजून सोडून टाकणार. प्री वेडिंग शूट. मछली जल की रानी है, जीवन इसका पानी है. हाथ लगाओ तो जल जाएगी, पानी में डालो तो मर जाएगी. सो आमचं जरा फिरून झालं इकडे आणि दुपारचे वाजले एक्झॅक्टली 12:15. तर आम्ही ते अनंत विष्णू देव जे आहे मंदिर तिकडे चाललो आहे. हे लेक माझ्या मागे तुम्ही दाखवलं मगाशी तसंच आहे. अरे बापरे, एवढा लांब गेला. तर तुम्ही इकडे लिंगराज टेम्पल आला असेल तर इकडे बाजूलाच ते अनंत वासुदेव टेम्पल आहे. त्याच्या समोरच एक्झॅक्टली हे आहे, ते लेक आहे. त्याला मोहिनी टेम्पलच्या समोरच आहे ते एक्झॅक्ट. ते बघ बोटी पण बुडाल्यात बघ इकडे. ती बोट स्पीड बोट पण बुडाली बघ. ती बघ बसून बघ. ती पाणी खूप हे खराब आहे, ते खाली पाणी खेचून घेतं सगळं. माहीत नाही का ते पकडणार तू तेवढं गहिरा पाणीमध्ये कसं जाणार. नाही येणार तुझ्या हातात ते. का म्हणजे काय नाही येणार म्हणजे नाही येणार ते. कसे येणार तुझ्या हातात. तो हे आलो आम्ही अनंत वासुदेव टेम्पलच्या आतमध्ये. तिथून असं मंदिर आहे. इथे अलाउड आहे कॅमेरा. हे आहे मंदिर आणि इथे प्रसाद बनतो ॲक्च्युली. सगळ्या ठिकाणी प्रसाद बनतो. हे मंदिर आहे. दर्शन का आहे. दर्शन या तू इथे जेवण बनतो ॲक्च्युली. खूप मस्त. तर जसं जगन्नाथपुरीला ज्याप्रमाणे प्रसाद बनतो ना तसंच तिकडे पण प्रसाद बनतो. वेगवेगळी घरं आहेत तिकडे. त्या घरांमध्ये हे लोक प्रसाद बनवतात. असं इकडे लाकडं वगैरे. चला प्रसाद घेऊन जातात. हे देवाला नैवेद्य दाखवतात आणि हा बाहेर विकायला जातो प्रसाद. मंदिर मस्त. सो माझ्या मागे तुम्ही बघू शकता अनंत वासुदेव टेम्पल. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती म्हणून मी कॅमेरा नाही ऑन केला. तर देवासमोर वेगवेगळ्या प्रकारचे पंचभोग 51 भोग लावले होते. इकडे प्रसाद मिळतो. चल चल चल. देवाचा प्रसाद मिळतो. प्रसाद एकदम जुन्या काळामध्ये जसं म्हणजे मातीच्या भांडींमध्ये वस्तू कशा विकायच्या तसं वाटतं इकडे. हे असं काही आहे इकडे. आता बघूया आम्ही प्रसाद घेतो आणि तुम्हाला दाखवतो. तिकडे जाऊन केळ्याचं पान घेऊन यायचं आणि त्याच्यानंतर मग इकडे पुढे यायचं. दिखाऊ. सो हे चाव है, घी चाव, सादा चाव, मीठा डाल, सादा डाल, ये बेसन का सब्जी, ये साग का सब्जी, ये मैंगो चटनी, ये मिक्स, ये चना मटर, ये खीर, ये दही का सलाद, फ्रूट सलाद. तो ये भोग भगवान को पहले लगता है अंदर, फिर यहाँ पे आता है बैग में. वेगवेगळ्या प्रकारचे असे पंचपक्वान आहेत जेव्हा ते भगवानांना दाखवतात आणि त्याच्यानंतर मग ते इकडे विकायला आणतात आणि विकायला आणल्यानंतर मग बाहेर वाटतं येतं. मग इकडे असं लोक अशी बसून खातात. असं केळ्याचं पान घेऊन खायचं आपल्याला. सो तिकडे केळीचं पान घ्यावं लागतं ना. तर वियान गेला माझ्यासाठी केळीचं पान आणायला. आणलं. अरे वा व्हेरी गुड. बस चल आता. थोडा सेवडा डाळ भाजी, ही शेव भाजी आणि हा स्वीट राईस. हा स्वीट राईस. जय जगन्नाथ. चल खाऊन घ्या आता. देवला या बहुत मस्त जेवण आहे. फक्त मला हे आंबट नाही. हे असतं ना हे मला नाही आवडलं. 150 रुपये घेतले त्यांनी एका थाळीचे आणि चांगला होता. म्हणजे पोटभर प्रसाद होता. म्हणजे तुम्ही पाहिजे तेवढ्या वेळा घेऊ शकता. असं नाही की ते लोक एकदाच दिले की नाही. पण ते पहिल्यांदाच देताना खूप देतात आणि इकडे अशी लोक घेतात आणि इथे असं खायला बसतात.
एक चांगला आणि एक वेगळा अनुभव आला, म्हणून मी तुमच्यावर शेअर केला. तर नक्की तुम्ही इकडे आलात लिंगराज टेम्पलला, त्याच्या समोरच विष्णू टेम्पल आहे, तिकडेच हा प्रसाद मिळतो. तर नक्की येऊन ट्राय करा तुम्ही. सो हे होतं अनंत वासुदेव टेम्पल आणि इकडचा महाप्रसाद. याच्यानंतर मी तुम्हाला आता कुठे फिरणार तर नाही आहे, दुपारचे 12:30-1 वाजल्यात, खूप गरम होतं. तर आम्ही इथून आता डायरेक्टली हॉटेलवर जाऊ आणि मग संध्याकाळी थोडी शॉपिंग करू, म्हणजे इकडचं मार्केट वगैरे ते दाखवू तुम्हाला. थोडंफार स्ट्रीट फूड ट्राय करू. जसं मित्रांनी मला काल सांगितलं एक कॉलेजजवळ इकडे चॅट वगैरे मिळतात. आणि मग नंतर तिथून रात्रीचा डिनर वगैरे कुठे बाहेर केलं तर बघू आपण. या लोकांच्या भाषेवरती राहू नका. ह्याला विचारलं मी ते हॉटेल माहिती आहे की नाही माहिती आहे, तुम्हाला हां बोलला आणि आता दुसरीकडे सोडलं आम्हाला. तर आम्हाला अननेसेसरी 500 मीटर चालत यावं लागलं. थोडं रेस्ट करू, संध्याकाळी थोडं ऊन कमी झालं की 5, 5:30, 6 वाजता थोडं मग इस्कॉन टेम्पल आणि राम मंदिर आहे ते बघायला जाऊ. हे हॉटेल आहे आमचं, हॉटेल विंटेज. सो पुन्हा एकदा आम्ही निघालो फिरायला. तर सीन असा झाला की आमचा 306मध्ये AC खूप लीक करत होता. तर त्या लोकांनी आम्हाला एक दुसरा रूम चेंज करून दिला. सो 305 हा रूम दिला आम्हाला. आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही जस्ट इकडून राम मंदिर म्हणून आहे इकडे जवळच, तर तिकडे चाललो आहे. आणि मग नंतर तिकडून जरा स्ट्रीट शॉपिंग करू आणि मग स्ट्रीट फूड ट्राय करू. सो हे आहे आमचं हॉटेल, हॉटेल विंटेज. आता आम्ही हॉटेलमधून बाहेर निघालो आणि चालत चाललो आहोत राम मंदिरला. राम मंदिर साधारणतः 2.5 ते 3 किलोमीटर लांब आहे. चालत जाऊ शकतो, पण बघतो आम्ही इकडे रिक्षा वगैरे काही मिळते का. ॲक्च्युली आम्ही काल पण गेलो होतो इकडे राम मंदिरला, पण कसं काल रामनवमी होती आणि त्यानिमित्ताने प्रचंड गर्दी होती तिकडे, त्यामुळे आम्ही अवॉइड केलं. ॲक्च्युली जायला पाहिजे होतं पण वेळ नव्हता त्यामुळे. तर आज विचार केला आज आहोत तिकडे तर जाऊन येतो. समोर आलं राम मंदिर. भुवनेश्वरमधला राम मंदिर जे फेमस आहे. काल आम्ही आलेलो पण खूप गर्दी होती इकडे. सो इथे मंदिराच्या बाहेरच शू स्टँड आहे, तर तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये जाण्याआधी तिथे काढून जावंच लागणार काही करून. हे बघू शकता तुम्ही, काल ही रामनवमी होती त्याच्यामुळे पूर्ण सजावट केलेली आहे ऑलरेडी. खूप सुंदर असं मंदिर आहे. हो, आता आमचं दर्शन झालं आतमध्ये. कालच रामनवमी झाल्यामुळे म्हणजे ते जे गाभाऱ्यात जे प्रभू रामांची मूर्ती आहे लक्ष्मण आणि सीतामातेसोबत, खूप मस्त असं फुलांनी सजावट केलेली आहे तिकडे. आणि कालच जसं मी म्हणालो की रामनवमी होती त्यामुळे हे सगळं झालं असेल. ते तुम्ही मंडप वगैरे पण बघू शकता माझ्या मागे. जर तुम्ही भुवनेश्वरमध्ये आहात लिंगराज टेम्पल करता तर इकडे पण मस्ट या. मोस्टली संध्याकाळच्या वेळेला या गर्दी कमी मिळेल. तर काल माझा मित्र जो होता तो आम्ही याच रोडने गेलो पास झालेलो, तर तो म्हणत होता राम मंदिरच्या मागच्या बाजूलाच ना तुम्हाला एक खाऊ गल्ली आहे, तर तिकडे वेगवेगळे स्ट्रीट फूड मिळतात, तर ते ट्राय करायला नक्की जा वरून. तर आम्ही आता तिकडे चालू आहे. हे राम मंदिर इकडे मागे, त्या मागच्या बाजूला ही स्ट्रीट खाऊ गल्ली, ती खाऊ गल्ली. इकडे सगळे फूड ट्रक्स उभे आहेत. चीज केक मास्टर्स नाव भारी आहे, चीज केक मास्टर्स म्हणून. ही अशी सगळी लाईनीत दुकानं आहेत. मोस्टली सगळे रोल्स आणि पकोडा विकोडा सगळं तेच विकतात. मला पण खायचंय. नेक्स्ट वियानला दे. वियान कैसे. सो पाणीपुरी आम्ही खाल्ली 30 रुपयाला 10 पुऱ्या. त्याच्यामध्ये वियानला त्यांनी शेव पण दिल्या खायला. पहिले बोललेलं की एक खाणार, अजून वियाने 3 खाल्ल्या, विनाने 3 खाल्ल्या, मी 4 खाल्ल्या. सो इकडे आम्ही चीज केकच्या दुकानात आलो. शॉपचं नाव आहे लव चीज. आपण कोणतं ट्राय करूया. हे ना ब्लूबेरी आहे ना, आणि आता किटकॅट घे. किटकॅट पाहिजे. प्लेन नको बाबा. टर्टल चीज केक. नाही, किटकॅटच घेऊया. किटकॅट देना एक किटकॅट खाने. खाएंगे. मला पार्सल पाहिजे. एक शांत बस. किटकॅट वाला असतं. 130 ना. 130.
थांब दर थांब हात नको लावू चमचा दिलाय ना सेम किटकॅट मोमो चीज केक चीज सारखं वाटलं आपण खाल्लेलं तसं आहे. खूप बेटर आहे हां. तंदुरी मोमोज तेव्हा हे मोमोज आहेत. सो हे आले आमचे तंदुरी मोमोज व्हेज आणि अमेरिकन क्रिस्पी कॉर्न. खाल्लं तू विहान कसं आहे? टेस्ट ना चिकन लेग पीस व्हेजमध्ये पण तुला चिकनच लागतं. तर आमचं पोट एकदम टम्म भरलं आहे. विहान तुझं पोट भरलं? विहानला फक्त खायचं तर आईस्क्रीम. आईस्क्रीम बोललो आम्ही रात्री हॉटेलला जाताना घेऊन जाऊ तेव्हा खाऊ आम्ही. तो आता आम्ही आलो आहोत युनिट नंबर 1 मार्केटला. हे रस्त्याच्या बाजूने पूर्ण मार्केट एरिया आहे. आणि विनाने काल तिकडे सबवेमध्ये एक मार्केट बघितलेलं साड्यांचं. तिकडे साड्या घ्यायच्या. वरच्या 350ला खालच्या 250ला. सो विनाने ही साडी पसंत केली. तिथून अपोजिटला आलो आम्ही आणि हे तुम्ही मार्केट लाईन पूर्ण बघू शकता. अजून मी हे घेतले काय ते? हे बघ. हां हां बस बस काढू नको राहून दे. इथे 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 सगळ्या ठिकाणी मार्केटच मार्केट. 4 पीस 3 आपण थांबलो काय मम्मा? सो हे आलं चाट. माझ्याकडे 3 टॉय झाले. पापडी चाट सारखं चाट आहे. तेच सांग कशी आहे? माझ्याकडे चांगली आहे. ओके ओके. ओके ओके. सो ओडिशा मोस्ट पॉप्युलर फॅशन शॉप बाजार एम बाजार. एम बाजार काय विना तिकडे पण होतं ना एम बाजार. तो हा होता पुरी भुवनेश्वर ट्रॅव्हल सिरीजचा लास्ट व्लॉग. होपफुली तुम्हाला व्हिडिओज आवडलेच असतील. जर व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि असेच फॉलो करत राहा नोमॅडिक ज्ञानेशला.